Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या थरारक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। पवईतील आर्य स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने तब्बल 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवलं होतं। ही मुलं 15 वर्षाखालील असून 2 पालकांसह त्यांना एका खोलीत बंद करण्यात आलं। माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले। तणावपूर्ण वातावरणात झालेल्या कारवाई दरम्यान आरोपी रोहित आर्यला पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे। घटनेचा संपूर्ण थरार, रोहित आर्य कोण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पालक आपल्या मुलांना विविध कोर्सेस आणि उपक्रमांसाठी पाठवत असतात। त्याच अनुषंगाने आर्य स्टुडिओमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून काही मुलं प्रशिक्षणासाठी येत होती। तथापि ऑडिशनच्या नावाखाली किडनॅपर रोहित आर्यनं मुलांना एका खोलीत डांबून ठेवलं। दुपारी 2च्या सुमारास मुलांना जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर त्यानं खोलीचे दरवाजे बंद करून सर्वांना ओलीस ठेवलं। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडोने परिसराला वेढा घातला। तणावाच्या या ओलीस नाट्यात पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झालाय। प्रत्युत्तरादाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर गोळी झाडली। या चकमकीत रोहित आर्यच्या छातीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। पण जर आपण पाहिलं, रोहित आर्य नेमका कोण आहे? रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता। शिक्षण विभागातील एका शाळा प्रकल्पाचा टेंडर त्याला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात मिळाला होता। तथापि त्याला या प्रकल्पासाठी अद्याप पैसे मिळाले नव्हते असा त्याचा दावा होता। त्यामुळे त्याने अनेकदा दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन देखील केलं होतं। रोहित आर्य हा मुंबईतील पवई परिसरात ॲक्टिंग क्लासेस आणि ऑडिशन संदर्भातील काम करतो। सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटिवेशन स्पीकर अशी सांगतो। अप्सरा नावाने त्याचे यूट्यूब चॅनल आहे। गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं होतं। रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता। सरकारकडे त्याचे पैसे आहेत। त्यानं लोन काढून शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता। स्वच्छता मॉनिटर संदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं होतं। या प्रकरणी पोलीस अधिक तपास देखील करत आहेत। पण या घटनेमुळे मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे। स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या या अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी स्टुडिओ सील करून पुढील तपास देखील आता सुरू केला आहे। पण या घटनेमुळे रोहित आर्य व्यतिरिक्त आणखी कोणाचा यामध्ये हात आहे का? त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं हे पोलिसांच्या अधिक तपासातून आपल्याला समोर येईल। बाकी या सर्व अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।